कॅप्टन आशिष दामले यांच्या संकल्पनेतून साकारलेलं महाराष्ट्र राज्यातील एकमेव सुसज्ज असं साहित्य गौरव ग्रंथालय, वातानुकूलित आणि उत्तम आसन व्यवस्था, 1.5 लाख पुस्तकांचा संग्रह, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर आधारित तसेच इतरही ऐतिहासिक महापुरुषांच्या पुस्तकांचा अनमोल ठेवा फक्त साहित्य गौरव ग्रंथालयामध्ये। स्पर्धा परीक्षा असोत किंवा इतर कोणत्याही परीक्षा, पर्याय एकच, साहित्य गौरव ग्रंथालय। दरवर्षीप्रमाणे यंदाही पाऊस सुरू होताच बदलापूरच्या बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात रानभाज्या दाखल झाल्या आहेत। विशेष म्हणजे यंदा पावसाळा लवकर सुरू झाल्यामुळे मे महिन्यातच रानभाज्या विक्रीसाठी आल्याचे पाहायला मिळते। बदलापूरच्या बाजारपेठेत शेवळी, कुरडू, तेलपाट, टाकळा अशा रानभाज्या पाहायला मिळत आहेत। कर्जत, नेरळ तसेच बदलापूरच्या ग्रामीण पट्ट्यातील आदिवासी महिला या भाज्या विक्रीसाठी घेऊन येत असतात। या रानभाज्या आरोग्यवर्धक आणि चविष्ट असल्यामुळे त्यांना ग्राहकांकडून मोठी मागणी असते। यंदा पावसामुळे जांभळाचा बाजार हातचा गेल्याने आदिवासी बांधवांसमोर आता रानभाज्यांचाच पर्याय शिल्लक राहिला आहे। सध्या 4 जोडी शेवळीचा दर 100 रुपये इतका आहे, तर कुरडू आणि तेलपाटाच्या 3 जोड्यांसाठी 50 रुपये मोजावे लागत आहेत। पाऊस लवकर आला ना, त्यामुळे काय झालं, लवकर आल्या भाज्या। काय नाही होतं, स्वस्त पण होतं, जास्त आली ना भाजी का स्वस्त पण होतं। आता पहिले सुरुवात आहे ना, म्हणून महाग आहे, फिरायला जास्त लागतो ना। भाजी लवकर आली, पाऊस पडला तर भाजी लवकरच येणार आहे ना। मग भाव काय चालू आहे? भाव आहे ना, 100ला 3, 4 आहे जुड्या। शेवळीचा भाव काय चालू आहे? शेवळीचा भाव 100ला 3 आहे, 4 देतो आम्ही। दरवर्षी कधी यायच्या भाज्या या? दरवर्षी जून महिन्यामध्ये येतात, आता मे महिन्यामध्ये झालेत पावसामुळे। हा, पावसामुळे। ही कुरडू आहे, ही कोल्ह्याची भाजी आहे, कोरला, शेवले आहेत, तेलपट आहेत, काय बी आहेत, खरवायच्या रानातून आणल्यात ते जंगलातून। कसे आहेत भाज्यांचे भाव? 50 रुपये जोडी। काय यावेळी लवकर आले? हा, पाऊस लवकर आलाय। मी तर नेहमी येतो रानभाज्या घ्यायला। जसं पाऊस पडला तर ह्या भाज्या पटकन वर येतात आणि मग इथे ज्यांना माहिती आहे, जे औषध आहेत खाणारे, ते येतात इथे आणि त्या भाज्या घेऊन जातात ते। असं यावेळी काय झालं, लवकर आले? हो, लवकर, ते पावसामुळे लवकर, पाऊस लवकर झाला त्याच्यामुळे ह्या भाज्या लवकर आल्या असं झालं। आणि ते रानभाज्याचे काय खताबिता काय संबंध नाही आहे काय, त्याच्यामुळे ह्या भाज्या शरीरासाठी चांगल्या असतात, वर्षात येतात त्या आणि त्या घ्यावं, चांगल्या असतात त्या भाज्या। प्रतिनिधी ऋतिकेश रोकडे, लोकपालक न्यूज, बदलापूर।